चला तर फ्रेंड्स, आज आपण मऊ लुसलुशीत रसाळ असे खव्याचे गुलाबजाम बनवणार आहोत. आता हे गुलाबजाम करायला खूप अगदी सोपे आहेत. तर बघा, त्यासाठी माझी पूर्ण रेसिपी पहा. तर बघा, या ठिकाणी मी 500 ग्रॅम खवा घेतलेला आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी 200 ग्रॅम मैदा घातलेला आहे. अर्धा चमचा मी या ठिकाणी खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि 1 चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हाताने मिक्स होत नव्हतं म्हणून मी मिक्सरच्या पॉटमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आता हे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे कणकेसारखं. याच्यामध्ये पाणी किंवा दुधाचा वापर करायचा नाही आणि त्याचे अशा पद्धतीने आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता बघा, आपले गोळे तयार झालेले आहेत. आता आपण एका पातेल्यामध्ये अर्धा किलो साखर घेतलेली आहे, म्हणजे 500 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा लिटर म्हणजेच 2 ग्लास मी या ठिकाणी पाणी घातलेलं आहे. आता साखर पूर्ण विरघळल्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि 2-4 केशर घातलेला आहे. तर बघा, आता आपल्याला पाक पूर्ण चिकट होईपर्यंत आपल्याला तसाच उकळू द्यायचा आहे. अगदीच एकतार करायची नाही, फक्त पाक चिकट होईपर्यंतच आपल्याला तो उकळू द्यायचा आहे. आता पाक आपला साईडला ठेवायचा आहे आणि हे सगळे गोळे आपल्याला छान व्यवस्थित मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत ब्राऊन होईपर्यंत. एकदम एकसारखे हलवायचे आहेत, नाहीतर त्याला डाग पडतो. तर बघा, या ठिकाणी छान असे ब्राऊनसर होईपर्यंत आपण हे गोळे तयार करून घेतलेले आहेत, तळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता, सगळे गोळे आपल्याला अशा पद्धतीने तळायचे आहेत अगदी मीडियम गॅसवरती, जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील. आता बघा, पाक आपला हलका कोमट झालेला आहे. आता त्याच्यामध्ये हे गरम गुलाबजाम आपल्याला घालायचे आहेत आणि 1 तासभर आपल्याला हे व्यवस्थित मुरू द्यायचं आहे. आता शक्यतो गुलाबजाम रात्री करायचे, म्हणजे सकाळपर्यंत ते छान मुरतात. आणि बघा, या ठिकाणी मस्त असे छान गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत, मऊ लुसलुशीत. माझे गुलाबजाम 10वेपर्यंत तर संपले पण होते, एवढे शिल्लक होते. तर तुम्ही बघू शकता. तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.